नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. उपमुख्यमंत्री अजितदादांचे गुरुवारी अकोल्यात आगमन. महानगरच्या वतीने होणार अजितदादांचे जल्लोषात स्वागत. महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता सीएमला आली दया. महापालिकेच्या भुयारी गटारसाठी राज्य सरकारचा मदतीचा हात. महायुतीत लढणार महापालिका निवडणूक. आजच मतदारांचे केले मुख्यमंत्र्यांनी ॲडव्हान्स बुकिंग. काँग्रेसच्या नेत्यांना मुख्यमंत्र्यांनी का म्हटले मूर्ख. सरकारी बाबूंना मुख्यमंत्र्यांनी चांगलेच टरकावले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध 21 कामांचे भूमिपूजन व लोकार्पण. अकोला जिल्ह्यातील विकास कामांचा प्रवाह झाला गतिशील. आता सविस्तर बातम्या. अकोल्यात पोलीस यंत्रणा आणि त्यांचा गोपनीय विभाग कसा अपयशी ठरला याचा प्रत्यय मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आला. उड्डाणपुलाच्या चढावावर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे मुख्यमंत्र्यांना दाखविल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. आज अकोला येथील देवेंद्र फडणवीस यांच्या सभेनंतर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी फडणवीस यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अकोला दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रहार पक्षातील आणि उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना सकाळी ताब्यात घेतलं होतं. तर प्रहारने सकाळीच मुख्यमंत्र्यांच्या सभेत काळे झेंडे दाखवणार असल्याचा इशारा दिला होता. प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बच्चूभाऊ यांनी केलेल्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे यासाठी मुख्यमंत्र्यांचे भाषण संपल्यानंतर बच्चू कडू यांना समर्थनात ठिय्या आंदोलन केलं आणि काळे झेंडेही दाखविले. पोलिसांनी प्रहारच्या या दोन्ही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. त्यांनी कर्जमाफीसाठी हे आंदोलन केलं. राज्याचे प्रमुख असलेले मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना काळे झेंडे दाखविल्या गेल्याने अकोला पोलीस दलाचे मोठे अपयश आज अधोरेखित झाले. अरे आमच्या शेतकरी बाप आहे. अपंग मरत आहे. अपंग मरत आहे. अपंग याला 6 महिन्याचा पगार नाही. पैसे देत आहे. तुम्ही आम्हाला मारता, गरीबाला मारता तुम्ही. अरे आम्ही गरीबासाठी करतो. अरे आम्ही गरीबासाठी करतो. शेतकरी घ्यायलाच पाहिजे. तुम्ही आम्हाला धरणार. तुम्ही आम्हाला मारता. 16,000 कोटी रुपये माफ देत नाही. 34,000 कोटी सरकारी अधिकाऱ्याला 4-4 लाख कोटी रुपयासाठी आमचा नेता आणि शेतकऱ्यासाठी 5 दिवसासाठी दिले जात नाही. आम्हाला असं मारत आहे. कोणाजवळ सांगितलं होतं शेतकऱ्याला कर्जमाफी देऊ. आम्ही तेच मागणी करत आहोत. आम्ही आतंकवादी आहोत का साहेब? आम्हाला आतंकवादी मार्ग घातला. आम्ही शांततेने तुम्हाला कर्जमाफीची मागणी करत आहोत. आज 4 दिवस झाले बच्चू भाऊ बिना अन्न पाण्याचे उभे आहेत. कोणता 5 दिवस झाले कोणता नेता असा? बच्चू भाऊ तिथं तब्येत खराब होत आहे. बच्चू भाऊची शेतकऱ्यासाठी ते आमरण उपोषण करत आहे. आज जरांगे पाटील गेले, उद्या मुख्यमंत्री माननीय उद्धव साहेब ठाकरे जाणार आहे. गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राजराजेश्वर नगरीत येत आहेत. त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस अकोला महानगर अध्यक्ष विजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भव्य स्वागत करण्यात येणार असून त्यासाठी कार्यकर्त्यांनी सर्व तयारी पूर्ण केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार 12 जून रोजी अकोला शहरात विविध कार्यक्रमांबरोबर अकोला व वाशिम जिल्ह्याच्या प्रशासकीय आढावा बैठकीसाठी येत आहेत. एनसीपी महानगराध्यक्ष विजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सकाळी 6:45 शिवणी विमानतळावर पोहोचणार असून त्यानंतर सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात अकोला आणि वाशिम जिल्ह्याच्या प्रशासकीय आढावा बैठका होणार आहेत. त्यानंतर पक्षाचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या सर्व कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित राहावेत असे आवाहन राष्ट्रवादी अकोला महानगरच्या वतीने करण्यात आले आहे. अकोला महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दया आली. त्यांनी जाहीर सभेत महापालिका हे पैसे भरू शकणार नाही असे सांगत राज्य सरकार भुयारी गटार योजनेचे 30% देतील असे आश्वासन आज दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अकोलेकरांना मोठे गिफ्ट दिले. भुयारी गटार योजनेचे 30% पैसे राज्य सरकार देणार असल्याचे घोषित करत महापालिकेच्या बिकट आर्थिक परिस्थितीचा उल्लेख केला. अकोला शहरात भुयारी गटार योजना होणार असून ती जवळपास 630 कोटींची आहे. यापैकी 30% पैसा हा महापालिकेला द्यावा लागणार होता, पण तो आता अकोला महापालिकेजवळ नसल्याने मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेत राज्य सरकार तो पैसा देणार असल्याचे आज घोषित केले. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेने भुयारी गटार योजनेचा मार्ग मोकळा होणार असून अकोलेकरांना मोठा दिलासा यातून मिळणार आहे. मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो की आपल्या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये हे जे आपल्याला 650 कोटी रुपयाचं भुयारी गटाराचं काम करायचं आहे, याकरता 30% पैसे हे महानगरपालिकेला द्यायचे आहेत. मला कल्पना आहे महानगरपालिकेजवळ हे पैसे नाहीत, त्यामुळे आजच घोषणा करतो हे 30% पैसे ही राज्य सरकार देईल आणि हे काम आपण या ठिकाणी निश्चितपणे पूर्ण करू. मुख्यमंत्र्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक कशी लढवणार यावर भाष्य केले. हे भाष्य करताना त्यांनी अकोल्यातील मतदारांचे ॲडव्हान्स बुकिंग करत त्यामागचे कारण सांगितले. पाहूया आरआरसीचा हा विशेष वृत्तांत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका काही महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्या कशा होणार यावर आज मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले. महायुती सोबतच निवडणूक लढण्याचे सुतोवाच मुख्यमंत्र्यांनी आज केले. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांना या विषयावर सविस्तर माहिती दिली. असं आहे की भारतीय जनता पक्षामध्ये अशा प्रकारचा निर्णय करण्याचा अधिकार हा आमचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि आमचं जे इलेक्शन कमिटी त्यांना आहे. बाकी कोणालाही हा अधिकार नाही. आमची भूमिका पक्की आहे. महायुतीमध्ये आम्ही निवडणुका लढणार आहोत. एखाद्या ठिकाणी जिथे शक्य नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होते. दरम्यान महापालिका निवडणुकीत भाजपाला मतदान करण्यासाठी मतदारांचे ॲडव्हान्स बुकिंग मुख्यमंत्र्यांनी आज केले. मतदारांचे ॲडव्हान्स बुकिंग का केले गेले याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत भाषणाच्या शेवटी केला. त्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या आणि महानगरपालिकेच्या आणि नगरपालिकेच्या आणि नगरपंचायतीच्या निवडणुका येणार आहेत. त्या निवडणुकांमध्येही जसा आशीर्वाद विधानसभेत दिला तसाच आशीर्वाद त्या निवडणुकातही द्या. याचं कारण तिथे जर वेगळे लोक आले तर आपण अनेक वेळा बघितलं आहे, आम्ही मुंबईहून किती पाठवलं तरी तुमच्यापर्यंत मग पोचतच नाही. तेच लोक जिरवून टाकतात. त्यामुळे आता असे जिरवणारे नाही, पुरवणारे लोक आपल्याला या ठिकाणी निवडून द्यायचे आहेत. आणि म्हणून महानगरपालिका असो, नगरपालिका असो, नगरपंचायत असो, या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती असो, भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये आपल्या महायुतीला आपण निवडून द्या एवढी आपल्या सर्वांना ॲडव्हान्स मध्ये विनंती करतो. त्यावेळेस पुन्हा येईलच, पण आज ॲडव्हान्स बुकिंग तुमचं सगळ्यांचं करतो. आणि त्याकरता कार्यकर्त्यांनी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करावा. प्रशासनातील गतिशीलता आणि पारदर्शकता राज्याने वाढविल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. त्यांनी आज भाजपच्या जाहीर सभेत याविषयी मोठे भाष्य केले.
तर काँग्रेस नेत्यांना फडणवीस यांनी ड्रोनवरून मूर्ख ठरविले. राज्य सरकारच्या स्थापनेनंतर 100 दिवसांचा कार्यक्रम सुरू केला गेला. तो महायुती सरकारने यशस्वी केला. लोकांचे कामे मार्गाने झाली. आता महायुती सरकार 150 दिवसांचा कार्यक्रम आणत असून त्या माध्यमातून भ्रष्टाचार संपविण्याचा प्रयत्न सरकारचा आहे, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आता 100 दिवसाच्या कार्यक्रमानंतर 150 दिवसाचा कार्यक्रम दिलाय आणि या 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपण आता या ठिकाणी सगळ्या विभागांना सांगितलं आहे की तुम्ही जेवढ्या सेवा देता या सगळ्या सेवा ऑनलाईन आल्या पाहिजेत. कोणालाही शासकीय कार्यालयामध्ये येण्याची आवश्यकताच पडू नये. ज्याला सेवा घ्यायची आहे त्याला ती ऑनलाईन घेता आली पाहिजे. पैसेही ऑनलाईन भरता आले पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी आज ऑपरेशन सिंदूरच्या यशाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देत ड्रोन हल्ल्यावरून काँग्रेस नेत्यांना मूर्ख ठरवल्याने नव्या वादाला तोंड नक्की फुटेल. नेमके काय म्हणाले फडणवीस पाहूया. ड्रोन म्हणजे हे आपण फवारणी करतो ते ड्रोन नाही. हे ड्रोन म्हणजे हे बॉम्ब घेऊन येणारी विमानं असतात, अनमॅन्ड अशा प्रकारची, ज्याला चालक नसतो अशी ऑटोमॅटिक विमानं असतात. चालकाची विमानं असली त्याला आपण विमान म्हणतो, फायटर जेट म्हणतो. बिना चालकाची विमानं असतात त्याला ड्रोन म्हणतो. हे याकरता सांगतो की काही काँग्रेसच्या मूर्खांना असं वाटतं की या ठिकाणी आम्ही शेतीमध्ये फवारणी करणारी ड्रोन उडवत होतो आणि म्हणून त्यांच्याकरता हे सांगतो. पाकिस्तानने जेवढे ड्रोन या ठिकाणी पाठवले, जेवढे मिसाईल पाठवले, एकही मिसाईल आणि एकही ड्रोन भारताच्या जमिनीला स्पर्श करू शकला नाही. वरच्या वर हवेमध्ये तो ध्वस्त करण्याचं काम हे आमच्या सेनेने करून दाखवलं. अकोला जिल्ह्यात सुमारे 2,500 कोटी रुपयांच्या निधीच्या विविध 21 विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले. सिंचन, रस्ते, रुग्णालय सुधारणा, सांस्कृतिक भवन, तरण तलावासह विविध प्रशासकीय इमारती अशा विकास कामांमुळे जिल्ह्यातील विकासांचा प्रवाह गतिमान होणार आहे. विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंग राजे भोसले, कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सर्वप्रथम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन अद्ययावत व सुसज्ज इमारतीचे लोकार्पण झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वागत कक्ष, हिरकणी कक्ष, आनंदी कक्ष, आवश्यक दस्तऐवज मिळवण्यासाठी किऑस्क सुविधा आदींचे निरीक्षण केले. त्यानंतर नियोजन भवनात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एकाच वेळी ऑनलाईन पद्धतीने विविध विकास कामांचा शुभारंभ झाला. अकोला येथील तहसील तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या अद्ययावत इमारतीचे तसेच महिला व बालविकास भवनाचे लोकार्पण झाले. पूर्णा नदीवरील काटीपाटी बॅरेज प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. पालकमंत्री तथा राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर आणि जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी मेळघाटातील प्रतिकृती भेट देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. आज अकोल्यामध्ये आपण करतो आहोत आणि इरिगेशन पासून तर वीज निर्मितीपर्यंत, रस्त्यांपासून तर महिला बाल विकासापर्यंत आणि क्रीडापासून तर त्या ठिकाणी ज्याला आपण थिएटर म्हणू शकतो अशा प्रकारच्या नाट्यगृहापर्यंत अशा सगळ्या प्रकारच्या विकासाच्या कामाचं जी मुहूर्तमेढ आज अकोल्यामध्ये आपण केलेली आहे. मी अकोल्याचे खासदार अनुपभाऊ धोत्रे, आमदार रणधीरभाऊ सावरकर आणि आमचे सर्व जिल्ह्यातले जे आमदार आहेत, प्रकाशभाऊ असतील किंवा हरिभाऊ असतील, सगळ्यांचं अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो की या ठिकाणी या सगळ्यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र सरकारने खूप मोठ्या प्रमाणात जिल्ह्याच्या विकासाकरता निधी दिलेला आहे आणि याही पुढे असाच निधी दिला जाणार आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में इतना फास्ट इंटरनेट
हाँ, सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट। स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके। 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी। आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेस्ट नेटवर्क से। RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। आज दुपारी मुख्यमंत्री क्रिकेट क्लब मैदानावर आल्यावर सभा सुरू झाली आणि लगेच पावसाचे जोरदार आगमन झाले। त्यामुळे सभा मंडपाबाहेरील लोक भिजली, पण ते नंतर सभा मंडपाच्या आत आले। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अकोला येथे सुरू असलेल्या विकास संवाद सभेत आज पावसाने हजेरी लावली। अनेक दिवसांपासून अपेक्षित असलेला पाऊस आज अखेर पडला। पावसामुळे अकोला परिसरात हवामानात चांगलाच बदल झाला, पण शहरातील उकाडा मात्र कायम होता। मुख्यमंत्री फडणवीस यांनी विकासासाठी आवश्यक असलेल्या पावसाची महत्त्वता यावेळी सांगितली। तर मुख्यमंत्र्यांची सभा संपल्यावर एका व्यक्तीला सुरक्षेच्या कारणावरून फ्रेम देता आला नाही। त्या फ्रेमचे काच अस्तव्यस्त पडले होते, तर सभेच्या ठिकाणी या गृहस्थाने लोटांगण घातले। मुख्यमंत्र्यांसाठी मोठ्या अपेक्षेने या गृहस्थाने फ्रेम करून आणली होती, पण ती देता न आल्याने थोडा वेळ या व्यक्तीने दांगडो घातला। बुधवारी दुपारी अकोला शहरासह जिल्ह्याच्या काही भागात मृगधारा बरसल्या। 11 जून रोजी या भागात पावसाची व्यक्त झालेली शक्यता देखील खरी ठरली। अचानक बदललेल्या हवामानामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता। बाळापूर येथे मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे। मृग नक्षत्रांचा पाऊस केव्हा होणार याकडे सर्वांचे डोळे लागले होते, परंतु बुधवारी दुपारी पावसाची कोंडी फुटली आणि पाऊस झाला। विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली। लोकांची चांगलीच तारांबळ उडाली। काही दिवसांपासून वातावरणात प्रचंड उष्मा जाणवत आहे, त्यामुळे पावसाकडे सर्वांचे डोळे लागले आहेत। बुधवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास आभाळात ढगांची गर्दी झाली आणि पर्जन्यधारा बरसल्या। हवामान विभागाने देखील 11 जून रोजी या भागात पाऊस होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली होती, ती खरी ठरली। पावसाची कोंडी फुटली, चांगले झाले, परंतु पीक पाणी आणि जलसाठ्याचा विचार करता यापुढे दमदार पावसाची प्रतीक्षा राहणार आहे। अकोल्यातील बाळापूर शहरात आज झालेल्या दमदार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झालं आहे। जोरदार बरसलेल्या पावसामुळे बाळापूर शहरातील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे। वादळी वारा आणि पावसामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आहेत, त्यामुळे शहरासह तालुक्यातील वीज पुरवठा खंडित झाला आहे। वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी 24 तासांचा अवधी लागणार असल्याची माहिती आहे। मात्र आज झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची हालचाल वेग घेत आहे, ज्यासाठी प्रभाग रचनेचे आदेश दिले गेले आहेत। अकोला महानगरपालिकेचा समावेश ड वर्ग महापालिकेत होतो। हे लक्षात घेता सर्व 20 प्रभागांमध्ये 4 सदस्य असणे शक्य नाही। त्यामुळे एखाद्या प्रभागात 3 किंवा 5 सदस्य किंवा 2 प्रभागात मिळून 3 सदस्य असा रचना पद्धतीने निर्धारण केले आहे। राज्य सरकारने महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना प्रभाग रचनेसाठी आदेश दिले आहेत। सरकारने अ, ब आणि क श्रेणीतील महानगरपालिकांच्या प्रभाग रचनेबाबतचे आदेश जारी केले आहेत। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर संबंधित प्रक्रिया सुरू झाली आहे। राज्य सरकारने या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेबाबतचे आदेश दिले आहेत। अकोला महानगरपालिकेचा समावेश ड वर्गातील महापालिकेत होतो। ड वर्गातील महापालिकांमध्ये प्रभाग रचना करताना शक्य असेल तेथे सर्व प्रभागांमध्ये 4 सदस्य असावेत असे निर्देश आहेत। मात्र जर सर्व प्रभागांमध्ये 4 सदस्य नसेल तर एखाद्या प्रभागात 3 किंवा 5 सदस्य किंवा 2 प्रभागांमध्ये मिळून 3 सदस्य असतील। अकोला महापालिकेच्या 20 प्रभागांमधून एकूण 80 सदस्य निवडून येतील। अकोला महापालिकेची स्थापना यावर्षी 25 वर्षे पूर्ण करत आहेत। या निवडणुकीत सत्ता कुणाच्या हातात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। यावेळी कोणाचा झेंडा महापालिकेत फडकतो हे पाहावे लागेल, पण तोपर्यंत प्रभाग रचना कशी केली जाते यावर संपूर्ण राजकीय गणित ठरणार आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में। इतना फास्ट इंटरनेट, हाँ, सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट। स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके। 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी। आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेस्ट नेटवर्क से। RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट
अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। सकाळी मुख्यमंत्री अकोल्यात येण्यापूर्वी अकोला पोलिसांची झोप उडाली आहे। शेतकरी जागर मंच, प्रहार शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपच्या कार्यक्रमात गोंधळ घालतील काय असा प्रश्न पोलिसांना पडला होता। त्यामुळे सभास्थळी कडक बंदोबस्त तैनात केला गेला। शिवसेना नेते राजेश मिश्रा यांना सकाळी ताब्यात घेण्यात आले होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज अकोला दौरा आहे। दुपारी 2:30 वाजता अकोला क्रिकेट क्लब मैदानावर मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा आहे। या सभेत मंत्रिमंडळातील काही सदस्य उपस्थित राहणार आहे। कर्जमाफीच्या मुद्द्यावरून अकोल्यातील शेतकरी जागर मंचचे कार्यकर्ते आक्रमक असून त्यांची धरपकड सुरू झाली आहे। तर सभास्थळी येणाऱ्या प्रत्येकांची कसून तपासणी करत आहे। दरम्यान सभेत काही गोंधळ होऊ नये यासाठी अकोला पोलीस सतर्क असून साध्या वेशातील पोलीस तैनात करण्यात आले आहेत। तर सभेच्या बाहेरच शेतकरी जागर मंच, प्रहार, उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक यांना थांबवण्याचा प्रयत्न पोलिसांचा आहे। विविध आंदोलक यांनी सभास्थळी गोंधळ घालू नये यासाठी पोलिसांनी कसून तपासणी सुरू केली असून सभा सुरळीत होण्याचा प्रयत्न अकोला पोलिसांचा आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्री ज्या मार्गाने येणार आहे त्या मार्गावर देखील कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या अकोला दौऱ्यापूर्वीच राजकीय वातावरण तापले आहे। पोलीस प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाई करत उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना नेते राजेश मिश्रा आणि प्रहार संघटनेचे मनोज पाटील यांना ताब्यात घेतले आहे। यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। राजेश मिश्रा हे राजेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला कोणताही विरोध होऊ नये यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे। मुख्यमंत्री अकोला सोडून जाईपर्यंत हे दोन्ही नेते पोलिसांच्या ताब्यातच राहणार आहेत। मिश्रा हे मुख्यमंत्र्यांना कुठल्या तरी विषयांवर निवेदन देणार होते, त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला संभाव्य विरोध टाळण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे। मात्र यावेळी विरोधी पक्षांमध्ये नाराजी पसरली असून लोकशाहीत आवाज दाबण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप काही नेत्यांकडून केला जात आहे। शहराला पाणी भेटत नाही। आपले जे मुख्यमंत्री आहेत ते जेव्हा 2019 मध्ये मुख्यमंत्री होते तेव्हा यांनी आपल्याला पाणी दिलं होतं, वान धरणाचं आरक्षण दिलं होतं या शहरासाठी पाणी पिण्यासाठी। आणि नंतर 1 महिन्यानंतर याच मुख्यमंत्री साहेबांनी ते जे आरक्षण दिलं होतं वानचं ते त्यांनी स्थगिती दिली। तर आपला तोच प्रश्न आहे साहेबाला, मुख्यमंत्री महोदयाला, की आम्हाला 10 दिवसात 2 दिवस पाणी भेटते, आम्हाला दररोज पाणी का भेटत नाही या शहराला? आणि तुम्ही आरक्षण दिलं होतं त्या स्थगिती का दिली तुम्ही? दुसरा विषय त्यांचं म्हणणं आहे की जिगावचं पाणी आपल्याला येणार 2029 ते 2030 मध्ये, ते पण दूषित पाणी आहे। वाहनचं जे पाणी आहे ते मिनरल वॉटर आहे, म्हणजे ते पूर्ण पहाडपट्टीचं पाणी आहे। त्यासाठी आपला एक विषय होता। दुसरा विषय होता की या शहरामध्ये आपल्या सुपर स्पेशलिस्ट दवाखाना आहे, त्याचा 3 वेळा उद्घाटन झालेलं आहे। आणि माझं जे मला आठवण आहे की त्यामध्ये आपले उपमुख्यमंत्री जे आहेत, मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र, त्यांच्या हातातून ते उद्घाटन झालेलं आहे। आज पण तिथे तुम्ही MRI करायला गेल्यावर तुम्हाला कमीत कमी 2 महिने, 3 महिने, 4 महिने वेट पाहावं लागते। तिथे स्टाफ नाही आहे, कोणी का न्यूरोसर्जन नाही आहे, कोणाचा ॲक्सिडेंट झाला त्याला नागपूर पाडावं लागते। मग तो जो दवाखाना आहे तो सोपीश आहे का? हा फक्त 2-3 प्रश्न होता। आणि राजेश्वर मंदिरचा याचा तुम्ही काय केलं, याला निधी का दिली नाही आतापर्यंत, याचा तुम्ही काय करणार, या फक्त आपले 2-3 प्रश्न होता राजेश्वर मंदिरचा, दवाखान्याचा। म्हणजे एक धार्मिक मुद्दा होता। तर परिस्थिती म्हणजे आता सकाळपासून आपले जे LCBचे आहेत आपले पोलीसवाले, त्यांनी मला आता त्यांचं म्हणणं आहे की चला आम्हाला डिटेन करायचं आहे। मी त्यांना तेच विचारलं की मी सामान्य माणूस आहे, मला फक्त मुख्यमंत्री महोदयाला एकटा मला भेटू द्या, मला काही तिथे नारे लावायचं नाही आहे, काही स्टंटबाजी करायचं नाही आहे, काहीच नाही करायचं, फक्त हे 2 मुद्दे आहेत। आता त्यांचा आदेश आहे की प्रशासन स्वतःच आमच्यावर कारवाई करू आले हे आम्हाला माहीत नाही आहे। आमची साहेबाला विनंती आहे की साहेब मला तुम्ही तिकडे घेऊन जाऊ नका, हा राजेश्वर मंदिर आहे, आमच्या आराध्य दैवत आहे, मी इथंच बघतो, ओम नमः शिवाय इथंच जाप करतो। प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज 4था दिवस असून त्यांची प्रकृती खालावल्याने कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अकोला दौऱ्यात त्यांना सभेत काळे झेंडे दाखवण्याचा इशारा प्रहार पक्षाने दिला होता, पण त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज 4था दिवस असून त्यांची प्रकृती खालावल्याने कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत। अमरावती जिल्ह्यात काही कार्यकर्त्यांनी महायुतीचे बॅनर फाडले, तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अकोला दौऱ्यात त्यांना सभेत काळे झेंडे दाखवण्याचा इशारा प्रहार पक्षाने दिला होता, पण त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे।
या पार्श्वभूमीवर अकोला पोलिसांनी प्रहारच्या कार्यकर्त्यांना नजरकैदेत ठेवले आहे. प्रहारचे महानगर अध्यक्ष मनोज पाटील यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून पोलिसांनी त्यांना ताब्यातही घेतले आहे. यावर मनोज पाटील यांनी इशारा अजून संपलेला नाही असे वक्तव्य केल्याने अकोला पोलिसांचे टेन्शन वाढले आहे. काही नाही, पोलीस प्रशासन पोलिसाचं काम करत आहे. आम्ही प्रहार कार्यकर्त्यांना आमचं काम करतो. नियोजन असं आहे की माननीय पालक आपला मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्याला अडवण्याचा आमचा प्रयत्न राहील, नाहीतर त्यांच्या सभेमध्ये कसा गोंधळ घालता येईल याचाही प्रयत्न राहील. त्यामध्ये त्यांचं लक्ष आमच्या आंदोलनाकडे वेधण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न राहील. हो, काळे झेंडे दाखवून आम्हाला निषेध व्यक्त करायचा आहे, कारण की गेल्या 4 दिवसापासून माननीय बच्चूभाऊ कडू हे उपोषणाला बसलेले आहेत व त्याची कुठल्याच प्रकारे दखल घेतली जात नाहीये. त्याच पद्धतीने आम्ही ते आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. विधेयक आहे सध्या मी, पण अजून पिक्चर संपला नाही, पिक्चर अजून बाकी आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. उपमुख्यमंत्री अजितदादांचे गुरुवारी अकोल्यात आगमन. महानगरच्या वतीने होणार अजितदादांचे जल्लोषात स्वागत. महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता सीएमला आली दया. महापालिकेच्या भुयारी गटारसाठी राज्य सरकारचा मदतीचा हात. महायुतीत लढणार महापालिका निवडणूक. आजच मतदारांचे केले मुख्यमंत्र्यांनी ॲडव्हान्स बुकिंग. काँग्रेसच्या नेत्यांना मुख्यमंत्र्यांनी का म्हटले मूर्ख. सरकारी बाबूंना मुख्यमंत्र्यांनी चांगलेच टरकावले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध 21 कामांचे भूमिपूजन व लोकार्पण. अकोला जिल्ह्यातील विकास कामांचा प्रवाह झाला गतिशील. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात. तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.